महाशिवरात्री पर्वावरती वाळवणारा नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपातली असा महाशिवपुराण कथा या बुद्धेश्वर संस्थांवरती चालू आहे. आपण या ठिकाणी कथा चालू आहे बुद्धेश्वर संस्थांवरती, काय सांगतो? बुद्धेश्वर भगवानच्या पावनभूमीत हा जो सोहळा चालू आहे हा म्हणजे इथं म्हणजे खूप दिव्य दिव्य स्वरूपात म्हणजे गावकरी सगळे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 100 वर्षापासून हा इतिहास आहे का गावातील पूर्ण लोक इथं व बाहेर या पंचक्रोशीतील सर्व नागरिक इथं दर्शनाकरता येतात. पण आता या म्हणजे 10 वर्षापासून याचं जवळजवळ जेव्हापासून रजिस्ट्रेशन झालं, हे शेत म्हणजे माझे होते, मी हे म्हणजे दान दिलेलं आहे, 11 विश्वस्त नेमलेले आहे. आता या ठिकाणी खूप दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम इथं होत आहे. इथं म्हणजे संत इतवारगीर महाराजाचं समाधीस्थळ आहे. हे इतवारगीर महाराज जवळजवळ शिवाची पूजा करत होते. ते 1930 साली शिव झाले. परंतु हे दोन्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि महाशिवरात्रीचा मोठा व्यापक कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. पांडुरंग रामनाथ येथील प्राचीन काळातील शिवालय आणि या बुद्धेश्वर इतवारगीर महाराज संस्थानचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे. या ठिकाणी जो हा शिवरात्री महापर्वाचा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही काय सांगता? अतिशय प्राचीन असलेलं आमच्या इथले हे बुद्धेश्वर शिवमंदिर आणि त्या बुद्धेश्वर शिवमंदिरामध्ये इथे जे इतवारगीर महाराज संस्थान आहे, म्हणजे इतवारगीर महाराजाची समाधी आहे, तर त्यांनी इथे 36 वर्ष तप केले आणि ते 1930 साली समाधीस्थ झाले. अशा या शिवमंदिरामध्ये आम्ही जवळजवळ 35 वर्षापासून हा कार्यक्रम करतोय आणि त्याला दरवर्षी एक मोठं स्वरूप येत आहे. तुम्ही अध्यक्ष या संस्थांचे केव्हापासून? मी जवळजवळ 35 वर्षापासून या संस्थांचा कारभार सांभाळतो. माझे विश्वस्त, माझे जे विश्वस्त आहे, कोणी मोठे आहे माझ्यापेक्षा, कोणी लहान आहे, पण म्हणून मला प्रत्येक कार्यामध्ये सहभागी राहतात, सहकार्य करतात आणि ते असं म्हणत नाही मला किंवा तुम्ही करू नका, कारण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता या 3 वर्षामध्ये आम्ही शिव महापुराण कथा श्री अरविंद कारियाजी महाराज यांच्या मुखारविंदातून सादर करीत आहोत आणि त्या कथेला भरभरून लोक येत आहेत. इतर आमच्या इथल्या खेड्यापाड्यातून पण आमच्या कार्यक्रमाला लोक येतात, कारण त्यांच्या या सुवाक्य वाणीतून लोकांना त्या मार्गदर्शन होते आणि शिवमहिमा जी खरोखर शिवमहिमा आहे त्यांचं मार्गदर्शन होते आणि त्यांच्याला महत्व कळते. हे शिवालय आहे आणि या शिवालयाचं पूर्ण लोकांच्या लोकवर्गणीतून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या संस्थांचा विकास पाहायला मिळते. 100 एकर जमीन असणाऱ्या संस्थांनाही लाजवेल असं या संस्थांचं एवढं मोठं कार्य आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठा शिव महापुराण कथा या ठिकाणी चालू आहे आणि भाविकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. आज आपल्यासोबत आहे या संस्थांचे विश्वस्त प्रकाश नागरेच्या. आपण या संस्थांच्या आणि या ठिकाणी जे शिव महापुराण कथा चालू आहे, आपण काय सांगता? आमच्या इथे मागील अनेक वर्षापासून इथे कथा होत असते, परंतु मागील 2 वर्षापासून वाणीभूषण अरविंदजी कारिया महाराज यांच्या सुमधुर वाणीतून इथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शिव महापुराण कथेचं आयोजन आम्ही करतो आणि या शिव महापुराण कथेच्या आयोजनासाठी गावातील आणि परगावातील असंख्य असे शिवभक्त इथे येत असतात. आजचा 6व्या दिवसाची कथा समाप्त होऊन उद्या शिवरात्री महोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने उद्या आमचं सकाळचं सत्र 10 ते 1 असून उद्या 4 ते 6:30 पर्यंत गावातून पालखी मिरवणूक निघेल आणि संध्याकाळी कीर्तन आहे. इथे मागील 6 दिवसापासून 7 दिवसापासून 7 दिवस संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन आणि दुपारी 1:30 ते 5:30 पर्यंत कथेचं आयोजन केलेलं होतं. त्याचप्रमाणे 3 दिवस 13, 14 आणि 15 तारखेला इथे ध्यान साधनेचं सुद्धा आयोजन केलं. त्यात सुद्धा असंख्य गावातील लोकांनी त्याचा सुद्धा फायदा घेतला आणि अशा तऱ्हेनं आमच्या या संस्थांचा हा उपक्रम आम्ही राबवून आपल्या गावकऱ्यांना
ची आस्था वाढावी, गावकऱ्यांना त्यांचं ज्ञान वाढावं, यासाठी आमचे सर्व विश्वस्त आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आम्हाला गावकऱ्यांचं संपूर्ण असं सहकार्य लाभत असून संपूर्ण गावकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने वर्गणी दिलेली आहे आणि त्या सर्व देणगीदारांचं आम्ही संस्थांतर्फे महाराजांच्या हस्ते व्यासपीठावरून स्वागत सुद्धा केलेलं आहे.